गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक प्रभाकर जाधव, भूगोल विभाग KTHM महाविद्यालय. आपण एन्व्हायरमेंटल जॉग्राफी पर्यावरणीय भूगोल पेपर फर्स्ट यामधील आपण प्रकरण पहिल्यातलं एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स, पर्यावरणीय समस्या यातील पुढचा मुद्दा आज आपण समजून घेणार आहोत. तर तो म्हणजे आपण ओझोन क्षय म्हणजेच ओझोन डिप्लेशन या मुद्द्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे, आपण याआधी ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामानातील बदल म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग अँड क्लायमेट चेंज हा मुद्दा आपण पूर्ण केलेला आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे ओझोन क्षय हा आज आपण समजून घेऊयात. तर पृथ्वीचे वातावरण 3 भागामध्ये प्रामुख्याने विभागले गेलेले आहे. पहिला म्हणजे ट्रॉपोस्फिअर, दुसरा म्हणजे स्ट्रॅटोस्फिअर आणि तिसरा म्हणजे मेसोस्फिअर. अशा 3 भागामध्ये त्याची विभागणी ही केली गेलेली आहे. स्ट्रॅटोस्फिअर हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 ते 50 किलोमीटरपर्यंत हा प्रामुख्याने आढळतो. म्हणजे पृथ्वीच्या भूपृष्ठालगतचा किंवा जवळचा हा थर आहे. वातावरणात स्ट्रॅटोस्फिअरमध्ये असलेले ओझोन O3 हे पृथ्वीकडे येणाऱ्या अतिनील किरणांपासून संरक्षण करते. जर स्ट्रॅटोस्फिअरवर पडणारी अल्ट्राव्हायोलेटची किरणे पृथ्वीच्या पृष्ठभागावर जशीच्या तशी आली तर सर्व सजीवांचा नाश होईल. म्हणजेच डायरेक्ट जर ही किरणं पृथ्वीवर पोहोचली तर पृथ्वीवर एकही सजीव म्हणजेच मनुष्य प्राण्यासह इतर सजीव म्हणजे वनस्पतीसुद्धा त्यामध्ये आहे की हे पृथ्वीवर राहू शकत नाही किंवा जगू शकत नाही. म्हणजेच ओझोनची ढाल ही पृथ्वीवरील वातावरणामधील संरक्षक आवरण म्हणूनही महत्त्वाची आहे. परंतु अलीकडच्या काळात मानवी क्रियांमुळे वातावरणात वेगवेगळे विषारी वायू व क्लोरोफ्लोरोकार्बनचे घटक वातावरणात सोडले जातात. तर हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या मानवी क्रिया किंवा मानवी क्रिया प्रक्रियांचा परिणाम हा त्या ठिकाणी होत असतो. सौर विकिरण असेल, विद्युत असेल आणि चुंबकीय व विस्तृततेसह इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंग उत्सर्जित करतात आणि व्हायोलेटच्या तरंग लांबीपेक्षा अल्ट्राव्हायोलेट तरंगाची किंचित लहान असतात. म्हणजेच मानवी डोळ्यांना दृश्यास्पद असलेल्या सर्वात लहान तरंग लांबी आहेत. म्हणजेच अशा प्रकारे हे अल्ट्राव्हायोलेट रेज हे पृथ्वीपर्यंत अडवण्यासाठी हा स्ट्रॅटोस्फिअर हा त्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावत असतो. जर स्ट्रॅटोस्फिअरवर पडणारी अल्ट्राव्हायोलेट किरणे जशीच्या तशी पृष्ठभागावर किंवा पृथ्वीच्या भूपृष्ठावर आली असती तर सर्व सजीवांचा नाश झाला असता. म्हणजेच ओझोनची ढाल ही पृथ्वीवरील वातावरणामधील संरक्षक आवरण आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे क्लोरोफ्लोरो कार्बनचे स्रोत, सोर्स ऑफ क्लोरोफ्लोरो कार्बन्स. त्यामध्ये डिक्लोरोमेथेन, डिफ्लुरोमेथेन, दुसरा ट्रायक्लोरोफ्लोरो एथेन, तिसरा डिफ्लुरोमेथेन आणि चौथा ट्रायक्लोरोफ्लोरोमेथेन. तर अशा प्रकारे हे स्रोत या ठिकाणी सांगता येतील. तर क्लोरीनच्या अणूमध्ये ओझोनचे 1,00,000 रेणू बोलण्याची क्षमता असते. स्ट्रॅटोस्फिअरमध्ये हॅलोजन वाहून नेणाऱ्या कोणत्याही पदार्थामध्ये ओझोन नष्ट करण्याची क्षमता त्यामध्ये आहे आणि या पदार्थामध्ये
हॅलोन्स व मिथिलचा समावेश हा प्रामुख्याने आहे. क्लोरोफ्लोरोकार्बन, टेट्राक्लोराईड आणि मिथाइल ब्रोमाइड, ब्रोमीन देखील ओझोनवर आक्रमण करते आणि एक उत्प्रेरक प्रतिक्रियामध्ये एक मोनॉक्साईड बनवते. म्हणजेच ओझोन नष्ट होण्यामध्ये क्लोरीनपेक्षा ब्रोमीन 40 पट जास्त घातक असते. 1985 मध्ये आता आपण जर बघितलं तर अशा प्रकारे हे स्रोत या ठिकाणी महत्त्वाचे आहे. पुढचंच त्यातीलच म्हणजेच ओझोनविषयी, ओझोन होल किंवा ओझोनचं छिद्र. तर 1985 मध्ये अंटार्क्टिकामध्ये काम करणाऱ्या एका ब्रिटिश शास्त्रज्ञाने ओझोन थराला छिद्र असलेलं पाहिलं. प्रत्यक्षात दक्षिण ध्रुवावर स्ट्रॅटोस्फेरिक ओझोन थरात एक क्षेत्र पातळ आढळले. ओझोनची पातळी सामान्यपेक्षा 50% कमी होती. CFC, NOx, मिथाइल ब्रोमाइड आणि क्लोरोफ्लोरोकार्बन्स हे ओझोनचा थर नष्ट करण्यात प्रभावी घटक आहेत. दक्षिण ध्रुवापलीकडे ओझोन छिद्र पाहून आश्चर्यचकित झाले आणि जर ते छिद्र उष्णकटिबंधात असते तर अतिनील किरणांमुळे फारच मोठे नुकसान हे झाले असते. म्हणजेच हे छिद्र शीत हवामानाच्या प्रदेशात असल्यामुळे त्याची तीव्रता ही फारशी जाणवली नाही. म्हणजेच हे उष्ण जर कटिबंधात असतं तर या अतिनील किरणांची तीव्रता ही मोठ्या प्रमाणावर जाणवली गेली असती. इतिहासातील सर्वात मोठे ओझोन छिद्र 2000 मध्ये किंवा इसवी 2000 मध्ये हे पाहिलं गेलं. म्हणजेच अशा प्रकारे हे ओझोन छिद्र हे सुरुवातीला ब्रिटिश शास्त्रज्ञांनी शोधून काढलं. त्यानंतर पुढचा मुद्दा ओझोन कमी होण्याचा परिणाम, म्हणजेच ओझोनचा क्षय होण्याचा परिणाम, म्हणजेच इफेक्ट्स ऑफ ओझोन डिप्लेशन. तर पृथ्वीवरील पृष्ठभागावर अतिनील किरणांमुळे मानवी आरोग्य धोक्यात येऊ शकते. म्हणजेच अतिनील किरणांमुळे मानवी आरोग्यावर अनेक वाईट परिणाम हे या किरणांमुळे होऊ शकतात. अनेक रोगांना त्याला सामोरं जावं लागू शकतं. दुसरा म्हणजे मृदेतील ओलावा कमी करणाऱ्या वायूचं प्रमाण वाढतं. म्हणजेच मृदा जी ओलावा टिकून ठेवते तिचं प्रमाण, म्हणजे ओलावा टिकून ठेवण्याचं प्रमाण किंवा त्यामध्ये असणारा वायू हा या अतिनील किरणांमुळे हा नष्ट होऊ शकतो. पुढचा म्हणजेच परिणाम वनस्पतीवर विपरीत परिणाम दिसून येतात. म्हणजेच वनस्पतींची वाढ असेल, त्याची उत्पादकता असेल किंवा त्याचे उपयोग असतील ते त्या ठिकाणी नष्ट होऊ शकतात किंवा वनस्पतीवर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव हा होऊ शकतो. त्यानंतर कंजाक्टिव्हा ट्यूमर, कार्सिनोमा, मेलानोमा आणि त्वचेच्या कर्करोगाची निर्मिती ही यामुळे होऊ शकते. म्हणजे असे विविध भयानक आजार त्या ठिकाणी होऊ शकतात. त्यानंतर रोगप्रतिकारक क्षमता ही कमी होते. म्हणजेच अतिनील किरणांमुळे आपल्या शरीरामध्ये जी रोगप्रतिकारक क्षमता आहे ही त्यामुळे कमी होऊ शकते. म्हणजेच मानवाला रोगप्रतिकारक शक्ती जर कमी झाली तर साहजिकच मानव या ठिकाणी या तग धरू शकणार नाही हे त्यावरून सिद्ध होतं. त्यानंतर वनस्पतीमधील पौष्टिकता त्याचं प्रमाण हे कमी होतं. म्हणजेच वनस्पतींची उत्पादकता असेल, त्याची पौष्टिकता असेल ही त्या ठिकाणी कमी होऊ शकते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तुटवडा, अन्नधान्याचा तुटवडा या ठिकाणी हा पृथ्वीवर भासू शकतो. म्हणजेच मानवाची अन्नाची गरज किंवा सजीवांच्या अन्नाची गरज त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरमध्ये आज एवढंच बघणार आहोत. बाकीच्या आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूयात. तर थँक्स, धन्यवाद. आपले काही प्रश्न असतील, शंका असतील तर तुम्ही मला कधीही त्या विचारू शकतात. थँक्यू.